जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय, जय शंभूराजे. पप्पा आता कोपनीस काढताय. मी आता आंघोळ करून आलाय. ओ बाबूजी. का पिताजी? पिताजी. हे रेडी झालेलं आहे. आता आई त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकते बघा. वय माका कुठली चावूच शकत नाही. तो आपल्याकडे संरक्षणार्थ आपल्या जवळ तिथे आलाय पांड्या रसिकजी शिंदे. रसिकजी शिंदे जे आपल्याला मदत केली खेकडे पकडण्याच्या व्हिडिओ मध्ये. आज आपण खेकडे साफ करायचा व्हिडिओ बनवतोय आणि हा इथे पळून गेलाय तिकडे घाबरून. डेंगे वाली आहे. हे डेंगे कसे ते पण तुका भीती वाटत नाही रे? याच्यानंतरची दाखव काढून. अख्खी अशी दोन पकड हात दोन डेके त्याची गो पकड. भाऊ बाजूला ना. मोठी कुल्ली आली. हा दाखवाची वर धरून पाड्या दोन डेके त्याचे मोठे. हा हे मोठे आहेत रे. भाऊ बाजूला. हा त्याला बघायला काम. आणि मस्त सापट स्वच्छ उरले. होय स्वच्छ. हा हे बघा किती कुर्ले आहेत त्या मस्त आणि मोठे मोठे आहेत. हे बोको इलो आहे बघा. हो रो बोको. कशाला रे खा. कुठे बघा मित्रांनो, पोपनीसचं झाड आहे. पोपनीस तुम्हाला माहितीच असेल आणि माहिती नसेल तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता माहिती होईल. हे बघ केवढी मोठी मोठी धरलेत बघा. हे आतमध्ये ना मोसंबी सारखी नाही असतात पण लागतात मस्त. आंबट गोड असे लागतात. आणि झूम होतं काय बघूया. हे बघा हे इकडे काय बघा. आमच्याकडे पोपनीस बोलतात. हा ते सगळीकडेच पोपनीस बोलत असतील. भरपूर धरली आहे त्या झाडाला. श्रावणी आली आहे. या काठी घेऊन आलाय बघा पोपनीस काढायला. पाडवणी फोडून टाकतात. तसा तर फुट. बघा मित्रांनो, डबची त्या कुर्ल्यांची साफ करून घेतलेत आपण. हे बघा बेबी शार्क आंघोळ करतोय. हे बघा. तर याच्या आधी तुम्ही जर बघितलं नसाल ना तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. खूप छान लागतात. तर हे डबचे आहेत ही व्यवस्थित साफ करून घेतली आहेत आणि त्याच्या आतमध्ये भरायचा जो मसाला आहे तो आता आपण बनवणार आहोत. इथे कांदा घेतलाय. हे कसलं पीठ आहे? बेसनचा. हे बेसनचं पीठ घेतलंय. हळद. हे बघ थोडीशी आपण हळद टाकली आहे त्याच्यामध्ये. मीठ त्याच्यात येतला ना म्हणून थोडा. आणि थोडंसं मीठ टाकलंय. ही डबची भाकरी विक्रीवर खायला ना खूप छान लागते. आणि हा मसाला टाकून घेतला याच्यामध्ये. मसाला गरम मसाला. हा तर हा गरम मसाला घेतलाय आपण. आणि हे सगळं आता मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तो एक मसाला तयार करायचा आणि ह्याच्या आतमध्ये भरायचा. तर तो कसा भरायचा तो मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मला आताच सांगतानाच तोंडाला पाणी येत आहे. आता आंघोळ करून आलाय. ओ बाबूजी. पिताजी. पिताजी. काय करताय तुम्ही रिकाम्या बॉक्स बरोबर? इकडे तरी बघ. हे बघ काऊचं आईस्क्रीम बनवतो आहे. आम्ही तुला आईस्क्रीम जे गोल्ड आणले आहे. मग ते आतमध्ये काय घालतोय? काऊ आहे ना ती. हा मित्रांनो बघा स्वर काऊ आईस्क्रीम बनवतोय. कसं बनवायचं आता काय करायचं याच्या पुढे? हा बघा मित्रांनो स्वर आईस्क्रीम बनवतोय.
आईस्क्रीमच्या डब्यात काऊला टाकलाय आणि आता फ्रीज मध्ये ठेवणार. किती वेळासाठी ठेवायचं? 2 वेळा. आणि हे सारखे येऊन येऊन थंडा बघतायत. कोथमीर याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. मिक्स करणार का तेल की पाणी? तेल आणि जरा पाणी टाकायचं. हा आता हे तेल आहे, इकडे सांगा. हे थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं. ते कसं भरतात ते पण बघणार आहोत आता आपण. ते जास्त सुके असलं ना की ते घट्ट राहतं. बरोबर. मम्मी जरासं पीठ ऍड केलंय परत. कमी झालं ना थोडं म्हणून. हे काय अंदाज घ्यायचा, याचं काय प्रमाण वगैरे नसतं. आपल्याला हवं तसं घ्यायचं. थोडंसं पाणी करून हे जास्त एकदम पातळ नाही व्हायला द्यायचं, थोडं घट्ट घट्ट राहायला पाहिजे. पण मित्रांनो तुम्ही जर केलं नसेल ना हे ते करून बघा. हे जे पीठ आहे ना त्या रश्श्यामध्ये जी काही चव लागते ना त्या डबचीमध्ये भाकरी बरोबर खायला जाम भारी लागते. आता व्यवस्थित आपण मळून घेऊया. हे बघा आता आई डबच्या भरते. हे दाबून दाबून आतमध्ये भरायचं. हे बघा अशा प्रकारे आपण डबच्या भरून घेऊया. एकच संपला का? नाही मग एवढं लय नाही बरं. हा हा लेवल प्रमाणे मित्रांनो भरून घ्यायचं. जास्त भरलं ते मग ते त्या सारात पडतं ना. हे आता कसं आतमध्ये घट्ट होणार शिजलं की. अशा प्रकारे आपण भरून घेऊयात. बघा मित्रांनो हे आता आपले सगळे 4 जी कपची होती वरची, डबची बोलतात आमच्याकडे. कपची काय डबची बोलतात ना? हा कपची बोलतात, डबची बोलतात. ते सगळं आम्ही भरून घेतलंय. हा आणि हे इकडे वेगळे ते मधला जो पेंद्याचा भाग असतो ना तो, आणि थोडे डेंगे आहेत आतमध्ये. डेंगे आहेत बघा. हे बघा आता हे आपण करणार आहोत. ते पण मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं आहे ते. विचारूया आईस्क्रीम तयार झालं काय? आणि दीदीला ते खायला. मला खायचं आहे ते. अरे वा. हे बघा मित्रांनो काऊ आईस्क्रीम. नाईस नाईस मस्त एकदम. नाईस झालं. नाईस दर असं पकडायचं होतं. हे बघा मित्रांनो हे आईस्क्रीम असं पकडायचं आहे. थँक्यू. वेलकम मन. थँक्यू. हे बघा मित्रांनो फोडणीसाठी तेल टाकून घेतोय. तेल जरा गरम होऊन देत. आपण याच्यात कांदा टाकून घेऊया. हा 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 तेल तापलं बघायला लागेल. कांदा परतून घेऊया जरा थोडासा लाल होईपर्यंत. कांद्याने थोडासा रंग बदललाय. आता आपण याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकणार नाही. हे बघा थोडीशी आला लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. बघा आई ते जेवण बनवून दमली आहे तर हे आता थंडा पिते. बघा इकडे बघा आता पुरी बाटलीत लावल्या तोंडाक गावला. तर मसाला टाकलाय आपला मालवणी मसाला. थम्सअपचा पण बनवू शकता आपण पण बनवू शकता. हे बघा मित्रांनो हे आता पेंदे आहेत आणि डेंगे काय जास्त मोठे नव्हते. 3च मोठे डेंगे होते 3-4 ते आपण घेतलेत आता. आणि आई दमली थंड मागवला. हा त्याला ते व्यवस्थित मित्रांनो मिक्स करून घेतलं म्हणजे जेणेकरून तो मसाला त्याला लागेल.
आणि आता आई थोडं पाणी टाकते. फ्लॅश मध्ये आहे ना. मी काही खात नाही नॉनव्हेज, पण मला बघायला आणि खूप आवडतं. बनवायला पण. आणि हे डेंगे लावतात मिक्सरला अजून. उकळी फुटली मग आई आता हे कधी मिक्स करणार आहोत? नंतर उकळी इले नंतर. म्हणजे बघा मित्र, ह्याला जेव्हा उकळी येणार ना तेव्हा हे आपण त्याच्यामध्ये आता मिक्स मी करायचे आणि हे हे डेंगे छोटे लावून छोटे घेते डेंगे आहेत ना मिक्सरला. ते मिक्सरला लावून घ्यायचे. पाणी टाकायचं, मग त्याचं ते पाणी मिक्सरला टाकून लावून ते गाळून घ्यायचे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल ते कसे गाळून घेतात हा. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला खेकड्याचा कालवण ना, हो हो. खेकड्याचं कालवण म्हणून एक व्हिडिओ आहे सुरुवातीचीच, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की हे छोटे खेकडे गाळून कसे घ्यायचे मिक्सरला लावून त्याचं पाणी. ते पाण्याने ती एक वेगळी चव येते त्याला. चला तर आईला हे आता खेकड्यांचं हे करून घेऊन देत. त्याच्यानंतर उकळी फुटल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. जरासं त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण. आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. चला तर वाट बघूया उकळी फुटायची. आता त्या डेंग्यांचा आपण रस्सा वाटून घेतलाय ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये. गाळून घ्यायचा आहे काय? अरे वा, आता गाळून घ्यायचं तुम्हाला दाखवतो. आता आई गाळून घेते आणि हे बघ तेला चांगली उकळी फुटली आहे. गॅस कमी करतात का? आता आठ टाकतो. त्याला मस्तपैकी छानशी अशी उकळी फुटली. आता आईने गॅस कमी केलेला आहे आणि आता हे रस्त्यांचं जे आहे वाटण त्यात आपण इथे गाळून घेणार आहोत. हे बघा आई ते पीठ जे आपण भरलं ना मगाशी ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. त्यांच्यासाठी जागा बनवली जाते. बघा अजून 2 आहेत. खूप छान लागतात हे. हे आता गाळून घेतलं आणि आता आपण हे पाणी हे आता आपण टाकून घेतलंय. आता हे आता पाणी आपण गाळून घेणार आहोत. ते हे यायला द्यायचे नाही आतमध्ये. जे डेंगे वगैरे आहेत ना, कपचे वगैरे, नाही तर ते लागतात ना. असं फडक्याने गाळायची गरज नाही. असं हातावर हे करू शकता. आता हे कपच्या इथे राहिल्या आणि आता हे पाणी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. चला आता हे आता परत उकळी यायला देऊया ना. हा, उकळी चांगली होते नंतर वाटप झालं. आता ह्याला परत एकदा आता उकळी येऊन देत, कारण ते आता जे पीठ आपण हे टाकलं ते पण त्याच्यात आता तयार झालं पाहिजे, शिजलं पाहिजे. तर आता याला उकळी आल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. बघा मित्रांनो, व्यवस्थित ते शिजलंय. आता त्याच्यात वाटप घालून ते मिक्स करून घेऊया. हे बघा, हे आता वाटप टाकलाय तर व्यवस्थित मिक्स करून देत आईला आणि अजून एक उकळी काढून ते आपण बंद करणार आहोत. आता आपलं हे कुर्लीचा रस्सा तयार आहे. हे रेडी झालेलं आहे. आता आई त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकते बघा. चला तर आता आम्ही आता कुर्ले खाऊ तयार झालेले आहोत. तुम्ही पण येवा आमच्या बरोबर. तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. डोळे बघा. जेवायला सुरुवात करणार आहोत. ही आहे डबची, पेंदा आणि डेंगे. हे आहे श्रावणीचं जेवण. ही खाते आहे फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी, मेथीची भाजी. ताई तिकडे काय नॉनव्हेजच आहे. आई पण नॉनव्हेज आहे. ही दीदी आहे इथे. डेंगे चोपून खाते कारण तिला फोडता येत नाहीत. आणि हा स्वर हात खातोय बघा आणि सुका भात खातोय. हा बघा, हा डेंगा आहे ना, तो मी स्वरच्या ताटातला घेतलेला. तो सारखा मागतोय तो बघा. चोपून आई दे, धुवून देईल तुला. चला तर टेस्ट करूया कसं झालंय ते. हे बघा, हे बघा मस्त शिजलंय ते आतमधलं. इथपर्यंत आलं ना. वरती का बघूया कशी टेस्ट झाली याची मी तुम्हाला सांगतो.
हा. मस्त तो मसाला आतमध्ये मिक्स झाला पूजा पूजा आणि रस्त्याचा जो टेस्ट आहे ना ती व्यवस्थित लागली आहे. चला मित्रांनो, मी आता हे जेवण संपून घेतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. करू मी धन्यवाद. करू पप्पा आता कोपनीस काढताय. मित्रांनो, स्वर कोकणीच बोलते. कोकणीस कोपनीस काढताय. बघा विचार त्याच्या आतमध्ये काय आहे ते. विचारून त्याच्या आतमध्ये काय आहे ते. हा कुठे आहे काऊ? त्याच्या आतमध्ये आहे. हॅलो, याचा काय तर घे म्हटलंय बावलीला. हे बघा मित्रांनो, हे एवढं मोठं दिसत होतं. हे आतनं पूर्ण आहे बघा, स्पंज स्पंज सारखं आहे. स्वर सारखंच असतो हो. चांगलाच असतं. तरी शूटिंग जरा. हे बघा मित्रांनो, हे स्पंज स्पंज सारखं नरम आहे बघा. हा हे पण आहे. मस्त आहे आतमध्ये गुलाबी. आतमध्ये मला वाटतं आणखी मस्त असणार तयार झालेलं. ह्याच्या बाहेरचा ना म्हणून चांगलंच असतं. लय भारी आहे, एक नंबर. मग मी सांगते ना, चांगलाच असतं. कट करतील ते. हे बघा असं असतं, दाखव त्यांना. हे बघा असं असतं ते हे ना पोपट. आंबट गोड लागतं. थांब आपण बाबूला देऊया. बघा चव घ्या हो कशी आहे ती. चव घ्या कशी. मला पण द्या जरा. अंड्याला पाणी आणलंय बघून. मस्त. थांब देतो तुला, काढून देतो. वा बघा बघा बघा, शिका शिका काहीतरी.